उपमुख्यमंत्री अजित पवार आज नाशिक दौऱ्यावर आहेत। नाशिकमध्ये विविध विकास कामांचं अजित पवारांच्या हस्ते उद्घाटन केलं जाणार आहे, तर महिला मेळाव्याला सुद्धा अजित पवार हजेरी लावणार आहेत। उपमुख्यमंत्री अजित पवार आज नाशिक जिल्ह्यामधल्या कळवण सुरगाणा मतदारसंघाच्या दौऱ्यावर असणार आहेत। मात्र यावेळी छगन भुजबळ येवला मतदारसंघाचा दौरा करणार आहेत आणि त्यामुळे आता अजित पवार यांच्या दौऱ्याकडे भुजबळांनी पाठ फिरवल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे। अमोल मिटकर यांच्या वाहनाची तोडफोड केल्याप्रकरणी पोलिसांकडून मनसे कार्यकर्त्यांचा शोध सुरू आहे। तर या प्रकरणी आतापर्यंत 9 जणांना अटक करण्यात आली आहे, तर 3 जणांना जामीनही मिळाला आहे। दरम्यान मनसेचे सरचिटणीस कर्णबाळा दोनबळे यांना सुद्धा अटक होण्याची शक्यता आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज संभाजीनगर दौऱ्यावर असून सिल्लोड शहरामध्ये लाडकी बहीण योजनेसाठी मेळावा घेण्यात येणार आहे। दरम्यान मुख्यमंत्र्यांनी भेट दिली नाही तर या कार्यक्रमात गोंधळ घालणार असा इशारा एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी दिलाय आणि त्यामुळे आता पोलीस यंत्रणा सुद्धा सतर्क आहे। नागपूरमध्ये आज जिल्हा नियोजन समितीची आढावा बैठक होणार आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शरद पवारांनी शड्डू ठोकलाय, तर भाजप आणि अजित पवार गटातील 20 जागांवर लक्ष केंद्रित केलेलं असून अजितदादांच्या आमदारांविरोधात तरुण उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले जाणार आहेत। तर शरद पवार गटातील तालुका अध्यक्ष दत्ता पडवळ रिंगणात उतरण्याची शक्यता आहे आणि दुसरीकडे मावळचे आमदार सुनील शेळकेंची उमेदवारी जवळपास निश्चित झाली आहे। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादी युवक काँग्रेसचं चांदा ते बांदा अजितदादा यात्रा काढणार आहेत आणि या यात्रेचा प्रारंभ ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात चंद्रपूर येथून आणि समारोप सिंधुदुर्गमध्ये होणार आहे। यात्रेच्या मार्गावर युवक मेळावे आयोजित करण्यात येणार आहेत। अजित पवार गटाचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल आज गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। विधानसभा निवडणुकीच्या संदर्भानं प्रफुल्ल पटेल आपल्या कार्यकर्त्यांना कानमंत्र देखील देणार आहेत। तिरोडा आणि आम गावातील कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत। यासाठी दोन्ही तालुक्यांमध्ये सभांचं आयोजन करण्यात आले। धाराशिवमध्ये भाजपचे प्रदेश सरचिटणीस सुधीर पाटील यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय। माझा शिवसेनेमध्ये प्रवेश म्हणजे भाजपला धक्का नाही, तर देवेंद्र फडणवीसांच्या संमतीनंच शिवसेनेत प्रवेश केल्याची प्रतिक्रिया सुधीर पाटील यांनी दिली आहे। जळगावमध्ये शिवसेनेचे निरीक्षक भाऊसाहेब चौधरी यांनी गुलाबराव पाटलांच्या उपस्थितीत कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली। बैठकीमध्ये विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतलाय। यावेळी निरीक्षक भाऊसाहेब चौधरी यांनी विधानसभा निवडणुकीसाठी प्रत्येक कार्यकर्त्यांनी आपला उमेदवार कसा निवडून आला पाहिजे यासाठी काम करण्याच्या सूचना केल्या। नाट्य निर्मात्याची फसवणूक केल्याप्रकरणी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आज पुणे कोर्टात हजेरी लावणार आहेत। तर काही वर्षांपूर्वी जरांगे पाटील यांच्यासह त्यांच्या साथीदारांनी मिळून शंभूराजे यांच्या इतिहासाचे नाट्यप्रयोग जालना जिल्हा आणि मराठवाड्यात दाखवले होते। त्यात आर्थिक फसवणूक झाल्याचा गुन्हा नाट्य निर्मात्यानं दाखल केला होता। पूजा खेडकरनं तब्बल 7 वेळा त्यांच्या नावात फेरफार केल्याचं दिल्ली पोलिसांच्या तपासात निष्पन्न झालंय। इतकंच नाही तर पूजा खेडकरनं तिच्या वडिलांच्या नावांमध्ये सुद्धा फेरफार केल्याचं आता समोर आलंय। त्यामुळे आता पूजा खेडकर हिच्या अडचणींमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता आहे। आपल्यावर ईडीकडनं छापेमारीची तयारी असल्याचा दावा काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी केला आणि याबाबत त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्टही केली आहे। तर मी चहा आणि बिस्किट देऊन त्यांचं स्वागत करणार असल्याचं सुद्धा राहुल गांधी यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय। धाराशिव जिल्ह्यामधल्या पाडोळी गावामध्ये पोषण आहारामध्ये बेडूक सापडल्याची घटना घडली, तर प्रेमिक्स आहाराच्या पाकिटात मृत बेडूक आढळलेला असून महिला बालविकास अधिकाऱ्यांनी आहाराची तपासणी केली आहे। पोषण आहार पुरवठा करणाऱ्या कंपनीवर कारवाई करण्याची मागणी आता गावकऱ्यांनी केली आहे। अमरावतीमध्ये कोरोनाच्या रुग्णसंख्येमध्ये वाढ झाल्यामुळे चिंता वाढली आहे। जिल्ह्यामध्ये कोरोनाचे 6 नवे रुग्ण आढळले आहेत, तर एक स्वाईन फ्लूचा रुग्ण सुद्धा आढळला। त्यामुळे नागरिकांनी सर्दी, ताप, खोकला असल्यास तातडीनं तपासणी करावी असं आवाहन आरोग्य विभागानं केलंय। सोलापूरमधल्या बार्शी तालुक्यामध्ये आगळगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीला गळती लागली, त्यामुळे ऐन पावसाळ्यामध्ये गर्भवती महिलांसह इतर रुग्णांची प्रचंड गैरसोय होतीये। रुग्णांवर उपचार करायचे की प्राथमिक आरोग्य केंद्रावर उपचार करायचे असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केलाय।
समृद्धी महामार्गाचा चौथा टप्पा आता महिन्याभरामध्ये सुरू होणार असल्याची माहिती पालकमंत्री दादा भुसे यांनी दिली। चौथ्या टप्प्यात सगळ्यात मोठ्या बोगद्याची निर्मिती करण्यात आलेली असून या बोगद्यामुळे अवघ्या काही मिनिटांमध्ये कसारा घाट पार करता येणार आहे। समृद्धीचा चौथा टप्पा सप्टेंबरपर्यंत वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता आहे। धाराशिवमध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळानं संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांसमोरच गोंधळ घातला। हातात दोरखंड घेऊन शेतकऱ्यांनी बोर्डलाच फाशी घेण्याचा प्रयत्न केलाय, तर पोलिसांनी मध्यस्थी करत हा वाद मिटवलाय। हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये झालेल्या ढगफुटीमुळे हाहाकार निर्माण झाला। उत्तराखंडमध्ये 12, हिमाचल प्रदेशात 4 नागरिकांचा मृत्यू झालाय, तर 50 नागरिक बेपत्ता झालेत। हिमाचल प्रदेशामध्ये अनेक घरांची पडझड झाली आणि शेकडो पूल आणि रस्ते वाहून गेलेत। केदारनाथ यात्रेच्या मार्गावर अडकलेल्या पर्यटकांची एसडीआरएफच्या पथकाकडून सुटका केली जाते। एसडीआरएफच्या जवानांनी रात्री उशिरा मुंगटिया भागामधून 450 प्रवाशांना सुरक्षितपणे सोनप्रयागला स्थलांतरित केलंय, तर केदारनाथ यात्रेसाठी आलेले पर्यटक आणि स्थानिक अशा एकूण 2200 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले। वायनाडमधील भूस्खलनामध्ये आतापर्यंत 292 जणांचा मृत्यू झालाय, तर आज चौथ्या दिवशी सुद्धा मदत कार्य सुरूच राहणार आहे। काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी आज वायनाडमधील परिस्थितीची पाहणी करणार असल्याची माहिती मिळते। नागपूरच्या बेला नदीच्या पुरामध्ये अमित हातमोडे नावाचा व्यक्ती वाहून जात होता, मात्र तहसील कार्यालयामधील मंडळ अधिकारी रितेश सवाईतुल यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून वाहून जाणाऱ्या व्यक्तीला सुखरूप बाहेर काढले। परभणीमधील पालम तालुक्यातल्या तांदुळवाडी जिल्हा परिषदेच्या शाळेजवळ ओढा वाहत असल्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करताना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय। प्रशासनाकडे वारंवार विनंती करून देखील प्रशासन याकडे डोळेझाक करतंय, त्यामुळे आता पालकांनी संताप व्यक्त केला। राज्यात ऑगस्ट महिन्यापासून पुन्हा एकदा पावसानं जोर धरलाय। जुलै महिन्यामध्ये पावसानं विश्रांती घेतल्यानंतर आता 1 ऑगस्ट ते 4 ऑगस्ट पर्यंत मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिलाय। कोल्हापूरला रेड अलर्ट, तर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, पुण्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। तसंच मुंबई, पालघर, नाशिक, ठाण्याला येलो अलर्ट देण्यात आलाय। खरीप हंगाम 2024 मध्ये पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत 31 जुलै अखेर राज्यभरामधून 1,65,00,000 अर्ज दाखल झालेत। शेतकऱ्यांनी केवळ ₹1 भरून आपला पीक विमा संरक्षित केलाय। गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली भाज्यांची भाववाढ नियंत्रणात आणण्यासाठी सरकारनं केलेल्या उपाययोजना अखेर कामी आल्यात। कांद्याचे, बटाटे आणि टोमॅटोचे भाव कमी होण्यास सुरुवात झाली आहे, तर काही दिवसांपासून ₹60 किलो दरानं विकला जात असलेला टोमॅटो आता ₹50 किलोनं विकला जातोय। मावळ तालुक्यातल्या भात लागवडी अंतिम टप्प्यात आलेल्या असून पुणे मुंबई एक्सप्रेस वे लगत असलेल्या किवळे गावात एंजल्स पब्लिक शाळेमधील विद्यार्थ्यांना भात लागवडीचे धडे देण्यात आलेत आणि त्यामुळे आता विद्यार्थ्यांना एक वेगळा अनुभव मिळाला। रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी लाखो भारतीय रेल्वे प्रवाशांना दिलासा दिला। रेल्वे गाड्यांसाठी 2500 जनरल डबे बनवण्याचं काम सुरू करण्यात येणार असून प्रत्येक मेल एक्सप्रेस ट्रेनमध्ये 4 जनरल डबे बसवण्यात येणार आहेत। गाड्यांमधील त्यामुळे गरीब आणि मध्यमवर्गीय रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे। गणेशोत्सवासाठी एसटीच्या 4300 जादा बसेस सोडण्यात येणार आहेत, त्यामुळे त्या कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना दिलासा मिळालाय। आजपासून ही सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे। डासांमार्फत पसरणाऱ्या झिका या विषाणूजन्य आजाराची रुग्णसंख्या राज्यात वाढतीये। 61 जणांना याची लागण झाल्याचं समोर आलंय, तर पुणे शहर आणि ग्रामीण इथं 55 रुग्ण, संगमनेर इथं 4, कोल्हापूरमध्ये 1 आणि सांगलीमध्ये 1 रुग्णाची नोंद झाली आहे। मध्य रेल्वेवरील सायन येथील ब्रिटिशकालीन उड्डाणपुलाचं पाडकाम केलं जाणार आहे, तर त्यासाठी आता गुरुवारपासून हा पूल सगळ्या वाहनांसाठी बंद करण्यात आलाय। तर या मार्गावरील वाहतूक ही धारावीमधून वळवण्यात आली आणि या नव्या वळणामुळे प्रवासाचा अर्धा तास वाढलाय। त्यामुळे आता पालक, विद्यार्थी, नोकरदार वर्गाला प्रवास करताना जास्त वेळ खर्ची करावा लागतो। मुंबईमध्ये रेल्वे गाड्यांची टक्कर टाळण्यासाठी आधुनिक कवच यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी सर्वेक्षण पूर्ण झालंय। पश्चिम रेल्वेनं 90 इंजिनांसह 789 किलोमीटरवर कवच यंत्रणा सुरू करण्यासाठी कंत्राटदार नियुक्त केलाय। 54 किलोमीटरच्या मार्गावर मार्च 2026 पर्यंत ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार आहे। मुंबई म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या वतीनं लवकरच 2000 घरांची लॉटरी काढण्यात येणार असताना कोकण मंडळानं सुद्धा लॉटरीची जय्यत तयारी सुरू केली आहे।
लॉटरीसाठी घरांची जुळवाजुळव केली जाते। याबाबत आता लवकरच एक बैठक घेण्यात येणार आहे। तर कोकण मंडळाकडे सुमारे 9,000 घरं असून यामध्ये आणखी काही घरांची वाढ होण्याची सुद्धा शक्यता आहे। कोस्टल रोडचं आतापर्यंत 91% काम झालं आणि हा प्रकल्प अंतिम टप्प्यात आहे। मात्र प्रकल्पाच्या चौथ्या भागाचं काम मे 2024 मध्ये पूर्ण होणं अपेक्षित असताना ते कंत्राटदाराकडून झालेलं नाहीये। याआधी या कामासाठी 3दा मुदतवाढ दिली असताना पुन्हा आणखी 181 दिवसांची मुदतवाढ द्यावी अशी मागणी कंत्राटदारानं केली आहे। सागरी किनारा मार्गाचे दक्षिण मुंबईमधील बांधकाम जवळपास आता पूर्ण झालेलं आहे। तर या टप्प्यावर मार्गाच्या रचनेत कोणताही बदल करण्याचे आदेश दिले जाऊ शकत नाहीत आणि त्यामुळे आता या प्रकल्पात मूलभूत बदल न करता अधिक प्रवेश योग्य मोकळ्या जागा तयार करण्यासाठी मार्गाच्या रचनेत बदल करण्याची मागणी करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयानं फेटाळली। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रातून 46,629 अर्ज दाखल झाले आहेत। तर या अर्जाची छाननी सुरू केली असून त्यासाठी पालिका मुख्यालयात 2 वॉर रूम तयार करण्यात आले। राज्य सरकारकडून रिक्षा चालकांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली आहे। रिक्षा चालकांसाठी 2 लाख रुपयांचा मोफत विमा देखील उतरवला जाणार असून त्यासाठी आगामी काळात शासनाच्या माध्यमातून विविध ठिकाणी शिबिरांचं आयोजन करण्यात येणार आहे। खामशेत आणि लोणावळ्यामध्ये ड्रग्ज विक्री करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई केली। या कारवाईत एकूण 18 लाख रुपये किमतीचे 12.15 ग्रॅम MD ड्रग्ज जप्त करण्यात आले तर 5 आरोपींना अटक सुद्धा करण्यात आली आहे। ठाण्यामध्ये ज्युपिटर हॉस्पिटल जवळ एक विचित्र अपघात झाला। एकामागून एक येणाऱ्या वाहनांच्या धडकेत बाईक स्वाराचा मृत्यू झालाय आणि 2 जण गंभीर जखमी झाले। आमची हानी करणाऱ्यांचा आम्ही हिशेब पूर्ण करू असा इशारा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी दिलाय। इस्रायल समोर आव्हानात्मक दिवस आहेत, पण कोणत्याही आक्रमणाला आम्ही जोरदार प्रत्युत्तर देऊ आणि आम्हाला बेरूतकडून धमक्या देण्यात येत आहेत, मात्र आम्ही कुठल्याही परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी सिद्ध आहोत असंही नेतान्याहू म्हणाले।